नाशिक जिल्ह्यातील सर्व वाहनधारक वाहन प्रतिनिधी संघटना यांना कळविण्यात येते की केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने मालवाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना पासिंग फिटनेस संपल्यापासून प्रतिदिवस 50 रुपये दंड चालू केलेला आहे। या वाढत्या दंडाच्या विरोधात एकत्र येत लढा देणे फार गरजेचे आहे। या अनुषंगाने आज दिनांक 15 जून 2024 रोजी नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय वाहतूक सेवेतील सर्व चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक शिवसेना उपनेते तसेच श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री धर्मवीर सुनील भाऊ बागल यांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मारक येथे दुपारी 2 वाजता बैठक पार पडली। यावेळी बैठकीत येत्या मंगळवारी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येईल व त्यानंतर आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येईल असा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला। बैठकीत श्रमिक सेना जिल्हा प्रमुख माननीय श्री अजय भाऊ बागुल, श्रमिक सेना महानगर प्रमुख माननीय श्री मामाजी राजवाडे, श्रमिक सेना जिल्हा कार्याध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब भाऊ पाठक, युवा नेते शंभूराजे बागुल, श्रमिक सेना पदाधिकारी श्री राजाभाऊ वागले, कैलास नाना बारवकर, मनोज भाऊ जाधव, गणेश रनमाडे, अशोक भाऊ अंडागडे, माधव वाणी, जावेद पठाण, सईद पठाण, शंकरण्णा बागुल, किरण डहाळे, संजय लोखंडे, शब्बीर शेख, संजय निकम, मेजर साठे, किरण गोसावी, संजय नागरे, ज्ञानेश्वर खाडे, अतिक काझी, नरेंद्र निकम, किरण सदाफुले, निलेश शेलार, जाकीर शेख, वसीम नेते, शकील सय्यद, नितीन जाधव आदींसह पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तेव्हा आपली एक मोनोपॉली होती, रिक्षा आणि टॅक्सी शिवाय आपल्याला पर्याय नव्हता। म्हणजे रिक्षा चालकाचे आणि टॅक्सी चालकाचे या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्राचं बघितलं असेल, आजच्या 25-30 वर्षापूर्वी जो कोणी व्यवसायात असेल तर त्याची एक क्रेज होती, त्याला एक वेगळा सन्मान होता। आता असं झालेलं आहे की सर्व प्रकारचे टॅक्सेस भरून, सर्व प्रकारचे कर भरून, शासनाने दिलेल्या सर्व गाईडलाईन्स आणि नियम पाळून सुद्धा रिक्षा आणि टॅक्सी चालकाला प्रशासनातर्फे आणि सरकारतर्फे, व ते सरकार कोणाचंही असो, म्हणजे आपलं शिवसेनेचं सरकार राहिलं असेल तर आपण त्या सरकारच्या विरोधातही आंदोलन केलेलं आहे। सरकार कोणाचंही असो, आपल्यावरचे जे नियम लादले जात आहेत, एकदम अत्यंत एखाद्या गुन्हेगाराला जसं वागवलं जातं ज्या पद्धतीने वागवलं जात आहे, आपल्याकडनं सगळं ओरबडून घ्यायचं आणि द्यायचं मात्र काहीच नाही। जर रिक्षा आणि टॅक्सीचं तुम्ही बघत असाल तर सगळ्यात पहिले सिटी लिंक नावाची महानगरपालिकेची बस सेवा आली। त्या बस सेवेमुळे सर्वप्रथम या नाशिक शहरातील रिक्षा चालकांच्या संपूर्ण धंद्यावर 50% परिणाम झाला। जी एसटी महामंडळाला जी सेवा परवडत नव्हती ती नाशिक महापालिकेच्या माथी मारली, त्याच्यात महिलांना 50% त्यांनी दिलं आणि रिक्षा चालक गल्लोगल्ली ती येते, ती रिक्षासारखी ती बस फिरायला लागली। रिक्षा चालकांचा धंदा बुडला। शहराच्या लगत असलेले जे खेडे, दिंडोरी घ्या, घोटी घ्या, ओझर घ्या, पिंपळगाव घ्या, सिन्नर घ्या, इकडे निफाड घ्या, इथपर्यंत ती सिटी लिंक बस जायला लागल्यामुळे टॅक्सी चालकांचा धंदा बुडाला। सगळ्यात पहिले 50% मार इथे पडला। त्याच्यानंतर सन्माननीय आपण आरटीओ प्रशासनाला, भाऊ आपण वारंवार निवेदन दिले, खासगी ॲप तयार करतात, खासगी गाड्या वापरतात, ओला आणि उबेरचे 70% गाड्या नाशिक शहरात चालू आहे आणि ते कुठल्याही प्रकारे शासनाचे नियम पाळत नाही, कुठल्याही प्रकारे ते शासनाचा टॅक्स भरत नाही, तरी त्यांचा धंदा जोरात चालू आहे। जर आपण इतर देशाचा जर अभ्यास केला तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा सारख्या लोकांनी ओला आणि उबेर कंपनीला हद्दपार केलेलं आहे। बिहार आणि दिल्लीमध्ये जेवढेही काही गुन्हे झालेले आहेत, मुलींची छेडछाड असो किंवा रेप सारखे गंभीर प्रकारचे गुन्हे असो, ते सगळे ओला आणि उबेर चालकांनीच केलेले। तर ड्रायव्हरकडे लायसन नसतं, गाडीची माहिती कोणाला नसतं आणि असं असताना सुद्धा बेकायदेशीर प्रवासी वाहतूक या नाशिक शहरामध्ये सर्रास सुरू आहे। आता त्याच्याही पलीकडचं भाऊ जाऊन पुढे ॲप आलेले आहे। त्या ॲपप्रमाणे असं आहे का, तुम्ही इथं बसायचं टाईप केलं तर खासगी गाडी येईल, तुम्हाला एसी मध्ये घेऊन जाईल, येऊन सोडेल, 2 व्हीलरवर पण तुम्हाला येऊन सोडून देते। म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे याच्या पुढे रिक्षा आणि टॅक्सीचा धंदा चालणार नाही आणि अशाच पद्धतीने जर चालू राहिलं तर कदाचित पुढच्या 5 वर्षात रस्त्यावर एकही रिक्षा आणि टॅक्सी दिसणार नाही। अशा प्रकारे खासगी प्रवासी वाहतूक चालू आहे। तुम्हाला संघटनेला विचारात घ्यावं लागतं, त्या संघटनेला विचारात घ्यावं लागतं। म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या संघटनेचा दरारा आहेच आहे, त्याबरोबर आपल्याबरोबर सिटी असो, भद्रकाली युनियन असो,
RPI असो या देखील संघटना तेव्हा पण आपल्याला या शहरामध्ये अन्याय अत्याचार होत असेल तर आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात. तर आज खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे की आपला एक महासंघ तयार झालेला आहे आणि या संघाच्या माध्यमातून आपण नाशिक जिल्ह्यात सगळे चालक मालक जमले आपल्या नेतृत्वाखाली. काय नाशिक शहरातील नाशिक जिल्ह्यातील जेवढ्याही युनियन आहेत, रिक्षा असतील, टॅक्सीच्या असतील, हॉकरच्या असतील, त्याच पद्धतीने ट्रक चालक मालक संघटना असेल, काळी पिवळी असेल, ह्या सगळ्या युनियन एकत्र आल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं असं आहे का शासनाने जो नियम काढला आहे तो जाचक आहे. पासिंग जर तुमची जेवढ्या दिवस लेट होईल तेवढ्या दिवसाला 50 रुपये पद्धतीने दंड आकारण्यात येईल. मग बऱ्याच अडचणी असतात, काहींजवळ पैशाची त्रुटी असते, काहींना आजारपण असतं, काहींच्या कुटुंबामध्ये काही अडचणी असतात, कोणाचा नवरा मेलेला असतो आणि त्याच्यामुळं गाडी जर लेट पासिंग झाली तर त्या गाडीला 50 रुपयाप्रमाणे येणारा जो दंड आहे तो 1000 रुपये, 5000 रुपये, लाख रुपयापर्यंत पण जाऊ शकतो. तो जाचक दंड रद्द करावा याकरता सगळ्या युनियन एकत्र येऊन शासनाला एक आंदोलन उभं करतील आणि शासनाला त्याच्याबद्दल निवेदन देतील. किती दिवस भाऊ, किती काय तारीख आपण आंदोलनाची निश्चित केली आणि कशा नाही, आता पहिल्यांदा तर आम्ही ह्या मंगळवारी मुंबईला RTOचे मेन प्रादेशिक अधिकारी आयुक्त त्यांना जाऊन निवेदन देणार आहे आणि त्याच्यानंतर मग नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये शासनाने जो अन्यायकारक निर्णय घेऊन या देशातील, या महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्यातील रिक्षा टॅक्सी टेम्पो चालक व्यवसाय करणाऱ्या रिक्षा टॅक्सी टेम्पो चालकांना जो देशोधडीला लावण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी प्रथम श्रमिक रिक्षा टॅक्सी टेम्पो चालक संघटनेच्या वतीने या प्रशासनाचा प्रथम निषेध करतो. या देशामध्ये आणि या राज्यामध्ये जर कधी असा जाचक निर्णय घेऊन जर कधी तुम्ही अंमलबजावणी करणार असाल तर ह्या शहरातील, या देशातील सर्व रिक्षा टॅक्सी टेम्पो चालक हा गोरगरीब घराण्यातला आहे. कोणी स्वातंत्र्य सैनिकांचे मुलं आहेत, कोणी शेतकऱ्यांचे मुलं आहेत, कोणी मोलमजुरी करणाऱ्या पालकांची मुले आहेत आणि अशा या मोलमजुरी करणाऱ्या पालकांच्या मुलांना देशोधडीला लावण्याचा जर कधी प्रशासन निर्णय घेत असेल तर आम्हा सर्व रिक्षा टॅक्सी टेम्पो चालकांना वीट का जवाब खत्तरों से देना पडेगा अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. येत्या 8 दिवसामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त यांना येत्या आठवड्यात मंगळवारी निवेदन सादर करणार आहेत आणि त्या निवेदनावरती प्रशासनाने विचार करून जो निर्णय घेतलेला आहे तो रद्दबादल करावा आणि ह्या रिक्षा टॅक्सी टेम्पो चालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करणार आहे. त्यांनी जर निवेदनावर जर तोडगा नाही निघाला तर पुढचं काय? ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चक्काजाम आंदोलनाची हाक आम्ही नाशिक शहरातून दिलेली आहे आणि त्याची सुरुवात श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील भाऊ बागोल यांच्या आदेशाने या शहरामध्ये आम्ही करू आणि ती आग या संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये फिरल्याशिवाय राहणार नाही. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.